असं झालं की हैदराबादने एकदम जोश मध्ये सुरू केलं पहिल्यांदा ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन आणि आपला अभिषेक शर्मा. नंतर ते एकदम ठुसक्या फटाक्यासारखे चालतात, काय कळतच नाही, वाजतच नाहीयेत ते. गरम होतं यार. मग तू राजस्थानला करतोय कसं? नाही नाही, हैदराबाद गरमीच असते ना, फुटत राहतात एकदम. ठीक आहे. सो मला म्हणायचं 2025 मधले पहिले 5 विकेट मिचेल स्टार्कने केलेले आहेत. एकदम गोड बॉलर. आणि त्यानंतर असं नाही की फक्त पेसरने विकेट घेतलेत, त्यानंतर कुलदीप यादवनी पण 3 विकेट घेतलेत. सो कसं वाटलं हा कॉम्बिनेशन स्पिनर आणि पेसरचा, काय म्हणायचं त्याचं? ऑस्ट्रेलियाचा अजून तो विसरला नाही परफॉर्मन्स, अजून त्याला IPL ला ऍडजस्ट नाही झाले. ते ऑस्ट्रेलिया सारखंच खेळतोय तो इथं, पण खेळायला तर पाहिजेच ना, सपोर्ट करू. बेस्ट एकदम. ऑस्ट्रेलिया 5 सबस्क्राइबर. तू बोल, काय बोलतोस अजून? मला आज वाटत होतं की हैदराबाद जिंकेल. जसं मी काल म्हणलं होतं तुला की हैदराबादवर मी खूप असं काय म्हणतात ते होतो, ते शब्द विसरलो मी. रोहित शर्मा एनर्जी. पैसे लावले होते. नाही ते नव्हते केलं मी. मग कोणतं होतं? पण ते असं झालं की हैदराबादने एकदम जोश मध्ये सुरू केलं पहिल्यांदा ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन आणि आपला अभिषेक शर्मा. नंतर ते एकदम ठुसक्या फटाक्यासारखे चालतात, काय कळतच नाही, वाजतच नाहीयेत ते. आणि नंतरची टीम पण थोडीशी गणती आहे. त्यामुळे आज क्लासेन आणि जो अनिकेत टीम मधला जो स्पेशल पर्सन आहे तो खूप भारी खेळला. त्याच्यामुळे कुठेतरी ती स्टेबल झाली होती. अनिकेत नावाचे प्लेयरच असतात रे, चॅट्स बघायचा फक्त. सो तुम्हाला असं वाटलं का हैदराबादला बघून की बॉलिंग पिच होतं वगैरे स्टार्टिंगला तुम्हाला? पण काय आहे, हैदराबादने सुरुवातीचे एवढे रेकॉर्ड सेट करायचे नादाने निघालेत, पण नंतर आता ते एकदम असं वाटतं बघ ना, 200च्या खाली खेळले तर एकदम भंगार खेळले असं वाटून जातं. कसं वाटतं, आपण चितळेची पिशवी उलटी करतो, मग थोडं पाणी टाकून परत साईडला करतो, तसं त्यांचं दूध संपलंय त्यांचं. नाही, पण ते आधीपासून असं वाटलंच होतं की हैदराबादचे अवे मॅचेसला हेच प्रॉब्लेम होणार आहे, कारण ते खूप जास्त बॅटिंग डिपेंडंट आहेत. आणि प्लस ईशान किशन आणि हे जे त्यांचे ओपनर्सच चालत नाही. जर तुम्ही पॉवर प्ले मध्ये चांगले रन्स नाही करणार तर ते काही करूच नाही शकणार आहे. ते तर अचानक जो अनएक्सपेक्टेड प्लेअर होता अनिकेत, त्यांनी इतकं चांगली बॅटिंग केली म्हणून आज रन्स झाले सुद्धा, नाही तर पूर्ण त्यांचा टॉप ऑर्डर कोलॅप्स झाला होता. सो 100-120च रन झाले असते जर अनिकेत खेळला नसतं तर. अनिकेत नावाचे प्लेअर चांगले खेळतात तर खूप बरं वाटतं, कोणाला तरी बॅटिंग येते अनिकेतला असं वाटतं. अनिकेत वर्मा आधी तर कधी ऐकलं नाही, आताच या IPL मध्ये ऐकू येतं, कारण याच IPL मध्ये खेळला तो. अनकॅप्ड प्लेअर आहे का तो? येस, एक्झॅक्टली. नॉलेज ऑन द गो. आणि इव्हन बॉलिंगच्या दृष्टीने सुद्धा दिल्लीचे 3च विकेट पडले. आणि सनरायझर्सच्या ह्याच्यात 3 पण ज्याने विकेट घेतलेले होते तो होता झिशान अन्सारी कोणतरी. आणि इव्हन दुसरा पण त्यांचा जो बॉलर होता एकदम असा खूप रॅन्डम बॉलर दिसले मला आज त्यांचे जे हे करत होते. सो मला आज समजलं नाही की हे का हा एक्सपेरिमेंट केला असेल, की म्हणजे त्यांच्या बॉलिंग मध्ये काहीतरी म्हणजे खूप मिसिंग वाटतंय. असं वाटतंय त्यांचं ऑप्शन थोडं अर्धच राहिलं, कमी पैसे. कधी कधी फक्त सुंदरता ही स्मार्टनेस सोबत येत नाही ना, फक्त सुंदरतावरच लोक राहतात. माझ्याकडे बघून काय बोललं काय माहिती. सो मग हा कुठेतरी मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो का हैदराबादला पुढे गेल्यावर? त्यांनी त्यांचं होम ग्राउंड बॅटिंग पिच केलं एकदम. मला आज तोच क्वेश्चन होता की यांनी खूप बॅटिंग डिपेंडंट केलं सगळे यांची टीम. जर आवे गेले तर यांना खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. सो त्यामुळे कुठे ते टॉप 4 ला येऊ शकतील, नाही येऊ शकत असं काही वाटतं? एकदम असं वाटतं ते मर्सरीज घेऊन गावाच्या रस्त्यावर गाडी चालवतात, असा प्रॉब्लेम होतो. मग तेव्हा तो मर्सरीज चालतच नाही. पॉइंट तर आहे, गावाला. हैदराबाद मधून जसं अनिकेत खेळला तसंच प्ले एक सपोर्ट जो स्टार्टिंगला मिळाला दिल्लीला तो मिळाला फाफ डु प्लेसीकडनं. त्याच्यावर काय सांगायचं? कारण का फाफ डु प्लेसीचा ऍक्च्युअली मी जेव्हापासून IPL बघतो की तो आधी चेन्नईत होता, आमचे एकदम आर्च रायव्हल्स. त्याच्यानंतर तो नेहमी असंच खेळणारा प्लेअर वाटतो. त्यानंतर RCBत होता. तर त्याच्याकडे बघून मला असं कधीच वाटत नाही की तो खूप रन करेल असं वाटतं, पण खूप फास्ट करेल असं कधीच नाही वाटत. पण आज त्यांनी जवळपास 190च्या स्ट्राईक रेटने 26 बॉल मध्ये 50 रन केले आणि 27 बॉलला तो आउट झाला. एक एंड तो पकडून ठेवतो, पण आज त्यांनी पकडून नाही ठेवलं, आज त्यांनी मारलं.
पकडून मार. पण मला खरंच वाटतं की आरसीबीने फॅफला सोडायला नव्हतं पाहिजे, कारण खूप खरंच तो भारी प्लेअर आहे यार. म्हणजे असं ट्रस्टेबल आहे तो. चेन्नईमधनं पण बराच खेळलेला आहे, आरसीबीला पण त्यांनी खेळलाय त्यांच्याकडनं, आता परत इथून दिल्लीमधनं पण तो खेळतोय. म्हणजे चांगलं आहे की आरसीबी जिंकतायत म्हणून एवढं क्वेश्चन तरी नाही उचलत आरसीबीच्या बॅटिंग सिलेक्शन वर. प्लीज वेट ब्रदर. आरसीबी अशीच सुरुवात करते आणि नंतर कुठे जाऊन गणते, यावर्षी ते नको आहे. सो कळेलच लवकर आपल्याला की आरसीबी टेबल पॉइंट्सला आमची मुंबई पण असंच करते उद्याची. ते कळेल पुढच्या व्हिडिओमध्ये.